आजचा दिवस खरंच मनाची परीक्षा घेणारा होता. कधी-कधी आयुष्यात असा एक क्षण येतो, की डोळ्यात पाणी येतं, पण ते पुसून पुन्हा कामाला लागावं लागतं. आज माझ्यासोबतही असंच झालं. घरची सगळी कामं करत स्वयंपाकाची घाई करत होते आणि एका क्षणात माझा हात चांगलाच भाजला. आता इथं ना सगळे काही कांदे आम्ही साठवून ठेवलेत, पण हे गोट्यात साठवून ठेवले होते आणि मला घरामध्ये न्यायचे होते, कारण ते स्वयंपाकाला लागणार होते. आता इथे एक गोष्ट मला दिसली वरती. मी सहज माझं वरती लक्ष गेलं आणि मला इथं टोपले दिसले. पण आमच्याकडे त्याला डालगा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा रातराणीचा सुगंध ना मला दररोज रात्री एवढा छान वाटतो ना. इथं कळ्या आल्या होत्या, फक्त उमलल्या नव्हत्या. घराच्या पुढे खडी आणि ब्लॉक्स टाकून अंगण आता असं काही दिसतंय. आपल्या महाराष्ट्रात बोलतात ना, की आपली मुकी जनावरं म्हणजे देव असतात. त्यांचा जीव जाणला पाहिजे. हे गोठ्यामध्ये ना जनावरांचं खायला वगैरे ठेवतो आम्ही. मगापासून म्हैस खूप ओरडत होती. म्हटलं तिला खायला वगैरे टाकून यावं, कारण आता तिलाही बाळ होणार आहे. मुक्या जनावरांना बोलता येत नाही, पण त्यांना सगळ्या भावना समजत असतात. आता इथंच मी बसले होते, तर इथं 3 पक्षी ना एका पाठोपाठ एकोपाठ फिरत होते आणि ते बघून एवढं छान वाटलं ना, कारण आज ना जेवढं काही मी बसले अंगणामध्ये ना, तिथं सारखे-सारखे पक्षीच येत होते. कामं काही संपत नाहीत. आता आमचं घरातलं गव्हाचं पीठ संपलं होतं. म्हटल्यानंतर दळण करायचं होतं. इथे चिक्की पैसे आले आणि दळण दळायला टाकलं. नंतर काय घराच्या अंगणामध्ये ना भरपूर असा पसारा झाला होता. मागच्या साईडला झाला होता, त्यामुळे ती मोठी-मोठी जेवढी दगड आहेत ती मला उचलून टाकायची होती. ते थोडंफार संपतच होतं काम, की एकावर एक काम चालू होतं. आता इथे ना कोरफड ना ज्यावेळेस रिनोव्हेशन चालू होतं ना, त्यावेळेस पूर्ण काही कोरफड तुटून पडली होती. खूप छान आली होती कोरफड, पण म्हटलं ही नंतर थोड्या वेळाने लावून घ्यावी. तर ही नंतर मी लावून वगैरे घेतली होती. आणि हा इथं पक्षी ना खूप छानसा. आज सगळे काही अंगणात पक्षीच पक्षी दिसत होते. ब्लॉक्सला पाणी घालता ना आमच्या राजाला पण फार तहान लागली होती. तो आला जवळ आणि त्याला दुसरीकडे पाणी ठेवतो आम्ही, पण तिकडचं काही तो पिला नाही आणि मी इथं पाणी देत आहे, तर त्याला तहान लागली होती. तर मी त्याला थोडंसं पाणी दिलं. नंतर काय थोडंसं कपाट वगैरे साफसफाई करावी म्हटलं आणि एवढा काही पसारा झाला होता कपाटामध्ये. दररोज म्हणेन आज करेन, उद्या करेन. एक-एक गोष्ट संपतच नव्हती. आता करायची होती संध्याकाळच्या भाजीची तयारी. तर इथं सगळी तांदूळशाची भाजी ना स्वयंपाकासाठी मी निवडून ठेवली होती आणि तोपर्यंत मी गोठ्यात गेले, तर अंगणामध्ये ना आईनी ना कांद्याची पात आणून शेतातून काढून ठेवली होती. इथं मस्त अशी फोडणी देते मी भाजीला. मिरचा वगैरे टाकलेला आहे. इथं माठ्याची भाजी करायची होती आम्हाला. माठ्याची भाजी सकाळीच निवडून ठेवली होती आणि आईंची इथं तयारी झाली होती उद्याच्या सकाळच्या पोरींच्या टिफिनची. तर इथं मस्त अशी फोडणी दिली लसणाची, त्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकून ना माठ्याची भाजी टाकली आणि मीठ टाकलेलं आहे. पण आज एवढं काही झालं ना, की चुलीवरचं जेवण बनवत चूलच पेटत नव्हती. एवढं त्याला त्रास दिला ना, कारण मला सारखी विझत होती चूल ती आणि ती चुलीला जाळ घालून ना मला एवढं रडायला येत होतं ना, आणि त्यामध्येच ना एवढं मोठं भाजलं मला. मला समजलं नाही ते भाजलेलं. ज्यावेळेस ते भाजल्यानंतर मला त्रास व्हायला लागला, त्यानंतर मला समजले अरे मला भाजले. पण जाऊ दे, कामं काही संपणारच नाहीत. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.